महाबळेश्वरमध्येही तापमानात प्रचंड घट झाली आहे। वेण्णा लेक आणि परिसरात 0 तापमानाची नोंद झाली असून या ठिकाणी बर्फाचा थर जमा झालेला पाहायला मिळाला। मध्ये जे बदल झालेले आहेत, टेम्परेचर कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे ते आपले महाराष्ट्रामध्ये आणि खास करून सातारा जिल्ह्याचे जे पर्वतीय जे भाग आहेत, महाबळेश्वर, पाचगणी, तिथे पण आपल्याला दिसायला मिळते। रात्रीची जे ड्यू आहे ते रात्री टेम्परेचर कमी झाल्यामुळे सकाळी आपल्याला तिथे त्याचे हिमबिंदू जमलेले दिसतात। पर्यटकांचा प्रमुख सीझन आता चालू आहे आणि हे सगळा वातावरणाचे जे बदल आहे ते पाहून पर्यटक पण सुखावलेले आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये दाखल होत आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। घटलेलं आपल्याला दिसतंय। महाबळेश्वरमध्ये गेल्या 5 दिवसापासून तापमानामध्ये घट होते, परंतु आज अक्षरशः महाबळेश्वरमधल्या वेण्णा लेक परिसरामध्ये 0° टेम्परेचर मोजलं गेलं आणि यामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरलेली तर दिसते, परंतु बर्फ जमायला सुरुवात झाली। इथलं पाणी असेल, वेण्णा लेकचं पाणी असेल, इथं बर्फ जमला आणि यामुळे इथं आलेले पर्यटक यांना यामध्ये आनंद लुटता येतोय। खरं सांगायचं झालं तर पुढच्या 5 दिवसामध्ये तापमान असंच निचांकी राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दवबिंदू जमलेले आपल्याला दिसतात, परंतु 0° टेम्परेचर आल्यामुळं, तापमान आल्यामुळं इथं पाण्याचा पण बर्फ झालेला आपल्याला दिसतोय, पाहायला मिळतोय। यामुळं पर्यटक इथं आनंद लुटताना आपल्याला दिसत आहेत। सचिन जाधव, जय महाराष्ट्र, महाबळेश्वर।